हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। मी स्मिता तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आहे शनिवार आणि सकाळची माझी सगळी कामं आवरलेली आहेत, देवपूजा झालेली आहे, माझ्या बाळाचंही सगळं आवरलेलं आहे। माझ्या बाळाचं म्हणजे माझं बाळ 3.5 वर्षाचं आहे आणि आज आमचं सगळ्यांचं छान असं आवरून झालेलं आहे सकाळी सकाळी लवकर। आणि आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे जी माझ्या पद्धतीची आहे किंवा माझ्या पद्धतीनं मी करते। तर हिरवा पावटा किंवा कोणी चणूला म्हणतं, कोणी हिरवा पावटा म्हणतं। तर आज ती भाजी मी कशी बनवते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघूया आपण मी कशी करते हिरव्या पावट्याची भाजी। हिरवा पावटा घेतलेला आहे, इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। तर पहिल्यांदा आहे ना मी हा सगळा पावटा भाजून घेणार आहे। काय होतं, हा पावटा आपण जेवढा भाजू चांगला म्हणजे ह्या पावट्याला थोडेसे असे डाग पडले पाहिजेत एवढा हा पावटा भाजून घ्यायचा। हा पावटा थोडासा भाजला ना की म्हणजे मग पटकन शिजतो आणि गॅस पण आपला जास्त वाया जात नाही आणि शिजायला पण जास्त उशीर लागत नाही। त्याच्यामुळे मी हा पावटा पहिल्यांदा सगळा चांगला भाजून घेणार आहे। आता याला जे पाणी पाणी दिसतंय ना, हे थोडं शायनी दिसतंय ना, तर हे थोडंसं कमी झालं पाहिजे। आणि याचं सगळं एकदा पाणी आटलं की आपण याच्यात थोडंसं तेल टाकणार आहोत। हा पावटा नेहमी तेल टाकून थोडासा भाजायचा की जेणेकरून नंतर शिजताना पटकन हा शिजला जाईल। आणि ह्या पावट्यासाठी मी इथे वाटण एक वापरणार आहे आणि ह्या वाटणामध्ये खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि कांदा आणि हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे। पहिल्यांदा ओलं खोबरं असेल तरी चालेल किंवा सुकं खोबरं घेतलं तरी चालतं याला। आणि खोबरं आणि कांदा पूर्ण व्यवस्थित थोडासा काळपट असा भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर घालायची आणि हे सगळं वाटण एकदाच मी भरपूर असं करून ठेवते। जे लोक मराठवाड्यातले किंवा बीड थोडेसे त्या साईडचे वगैरे आहेत त्या लोकांना ह्या वाटणाबद्दल माहिती असेल, कारण त्या लोकांकडे आम्ही तिकडचेच आहोत। सो आमच्याकडे हे वाटणाच्या भाज्यांचा प्रकार जास्त असतो। आता याच्यातलं ह्या पावट्यामधलं तेल पाणी जे होतं ते आता थोडंसं कमी झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये ना मी थोडंसं तेल, अगदी थोडंसं तेल टाकून घेणार आहे, कारण माझा पावटा पण थोडासाच आहे। आता हे पावटे तुम्ही बघू शकता थोडा त्याचा आता कलर बदलायला लागलाय आणि थोडेसे आता डाग डाग पडायला लागलेत त्याला। तर आता हे असे थोडे डाग पडेपर्यंत मी छान असे भाजून घेणार आहे। आता माझा पावटा इथं छान असा भाजून झालेला आहे आणि मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता मला आहे ना थोडासा जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी असं वाटण टाकणार आहे, तर हे वाटण मी आता थोडंसं किंवा हा जो मसाला आहे तो मी थोडासा या कढईमध्ये टाकून देणार आहे। आणि हा जो मसाला आहे ना जोपर्यंत ह्याला तेल सोडत नाही तोपर्यंत हा छान असा परतून घ्यायचा किंवा छान असा भाजून घ्यायचा। मसाला थोडंसं हिरवं हिरवं असं आपण कोथिंबीर घातलेली असते ना, म्हणून त्याला छान असं थोडं हिरवं हिरवं तेल सुटायला सुरुवात होते। आणि थोडं तेल सुटायला सुरुवात झाली की आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट घालणार आहोत। मी आता हा मसाला छान असा भाजून घेते। बघू शकता तुम्ही त्याला आता हळूहळू असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। इथे अजून एक थोडं 2 मिनिटं आणि गॅस माझा पूर्ण बारीक आहे। जास्त मोठ्या गॅसवरती भाजलं की मग ते थोडंसं करपट लागतं, त्याच्यामुळे कायम थोडंसं एकदम हलक्या बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग टाकणार आहे। हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता। थोडीशी हळद, सगळं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आपण। आणि बघू शकता तुम्ही आता इथं कसं साईडला हिरवं हिरवं तेल सुटलंय आणि याच्यामध्ये मी हा घरी केलेला कांदा लसूण मसाला घालते आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला।
किचन किंग मसाल्याने अजून छान टेस्ट येते, म्हणून थोडासा किचन किंग मसाला. हे सगळं पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही. हे बघा, हा मसाला आपला आता छान परतलेला आहे. तर याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं. तुम्ही गरम पाणी घालू शकता किंवा थंड पाणी घालू शकता. गरम पाणी तर अजूनच छान टेस्ट येते, पण मी आता गरम पाणी करायला विसरले होते, त्याच्यामुळे मी थोडंसं माझ्याकडे जे नॉर्मल पाणी तर ते पाणीच मी घातलं आहे याच्यामध्ये. आणि आता तुम्ही बघू शकता याला अशी छान तर्री यायला लागली आहे. आणि याची तर्री येणं कधीही चांगलं. याला तर्री यायला लागली की आपण याच्यामध्ये आता थोडंसं, हे बघा तेल कसं सुटतंय आता याला, की मग हे आता पावटे जे आपण भाजले होते मगाशी, तर ते सगळे आता पावटे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे सगळं छान असं पावट्यामध्ये, हा पावटा जो आहे तो परत मसाल्यामध्ये थोडा एक 5 मिनटं भाजून घ्यायचा, म्हणजे त्या पावट्यालाही तो सगळा मसाला लागतो आणि भाजी टेस्टी लागते. नाहीतर मग पावटे असे वेगळे वेगळे खाल्ल्यासारखे लागतात आपल्याला, म्हणून ते पावटेही थोडेसे त्याच्यामध्ये परतून घ्यायचे 1-2 मिनटं. आणि आता याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं. थोडंसं याला पाणी जास्त घालायचं, कारण पावटा शिजेपर्यंत ते पाणी थोडंसं पुन्हा आटतं. त्याच्यामुळं थोडंसं आपण पहिल्यांदा सुरुवातीला घालताना अगदी पण जास्त नाही, पण नेहमीपेक्षा थोडं प्रमाण जास्त ठेवायचं. हे बघा, मी आता याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. हे आत्ता याची कन्सिस्टन्सी अशी आहे, हे थोडं शिजलं की हे पाणी शिजण्यासाठी आटणार आणि ते थोडं घट्ट होणार. आता याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ. मी ही भाजी आमच्या तिघांच्या याच्यानुसार केलेली आहे. तुम्ही तुमच्या किती संख्या आहे लोकांची त्या लोकांच्या संख्येनुसार तुम्ही करू शकता. आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची. आणि एकदा उकळी आली याला की मग आपण याला झाकून पुन्हा भाजी पूर्ण शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता याला किती छान तर्री आलेली आहे आणि किती छान दिसते भाजी आत्ताच. तुम्ही पण एकदा नक्की करा वाटणातली भाजी. वाटणातली भाजी खरंच छान लागते आणि खरंच छान होते ही भाजी. हे पाहू शकता आता तुम्ही आपली भाजी शिजलेली आहे. आणि आता मी मगाशी दाखवली होती त्याची कन्सिस्टन्सी की किती ते पातळ होतं, आणि आता तुम्ही बघू शकता हे किती घट्ट झाले. आणि मी तुम्हाला दाखवते आता की आपला पावटा कसा छान शिजला आहे. ते पूर्ण तो असा बारीक आणि छान पातळ आहे, त्याच्यामुळे हे बघा तो पटकन शिजला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे आता भाजी पूर्ण शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान कट आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती असा छान कट आलेला आहे आणि आपला पावटा सुद्धा किती व्यवस्थित शिजलेला आहे. आणि आता आपण थोडा अजून एक 5 मिनिटं तरी पण एकदा झाकण ठेवूया आणि मग भाजीचा गॅस बंद करूया.